हा हा, म्हणजे तुमचं वय आहे 53, पण तुम्ही जरा तरुणच मला वाटतं आवाजावरला सुद्धा. शाबास बेटा. अहो, रत्नपारखी मॅडमनी मला 10 पोळ्याचे 200 रुपये सांगितले होते. यही नहीं, अभी और सुनिए. 2000 रुपये. हा, तर तुमचं वय 53 आहे, तर तुम्ही जवान कसे काय झाले? नहीं 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 साळुंखे, यहाँ कुछ तो गड़बड़ है. नाश्ता वगैरे तुम्हाला करून ठेवते मी. चहा पोहे खासाल ना तुम्ही? हे गाईज, नमस्कार सगळ्यांना. कशा सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर गाईज, मी नेहमीप्रमाणे उठून आंघोळ वगैरे करून आता मी लागले आवरायला. आमच्या इथं गेली सकाळी सकाळी लाईट, आणि लाईट गेल्यावरती इथं खूप जास्त प्रॉब्लेम होतात. मी तर गार पाण्याने आंघोळ केली आज. आता मम्मीने ठेवलं इथं पाणी तापायला. एका साईडला मी भाजी म्हणजे राजमा थोडासा शिजायला ठेवलाय, एका साईडला मी पीठ मळते. बघू आता कधी लाईट. नशिबात आमच्या डेअरीमध्ये काम नव्हतं, नाहीतर काम अडकलं असतं. लाईट खूप गोंधळ करते, कधी कधी खूप उशीर येते, कधी कधी गेली की लवकर येत नाही. त्या दिवशी तर रात्रभर गेले, तुम्हाला सांगितलं मी. मम्मीने काल मेहंदी लावली होती, चांगले केस काळे झाले. आणि इकडे दाखव, हात दाखव ना. तुमची नख, मम्मीची नख पण काळे काळे झाली आहे. मी मम्मीला म्हणलं नेल पेंट लाव, पण दाखव ना मम्मी, हात दाखव. दाखव तर, ते दाखव तर, ते दाखव, हात दाखव. सकाळ सकाळ मोबाईल चालू करते. मम्मीचे नख पण हे झाले, ते काळे, एकदम काळे काळे झाले ते. थांबा दाखवते, गपचूप मध्ये दाखवते. खूप टाइमपास हा पोरगा ना, खरंच बाबा, खरंच असं वाटतं ना कधी कधी उगच मी ह्यासोबत लग्न केलं. उगच बायकोची जरा पण किंमत नाही, काय कदर नाही, काय नाही काय नाही. हा, आहे का जरा माझी किंमत, जरा आहे का? किंमत वस्तूंची असते, व्यक्तींची नसते. आजचं मोटिवेशन गाईज. असंच सेंटी मारून मला त्याच्या प्रेमाचे जाळ्यात हा भुलवत आला. सेंटिमेंट नाही, तुम्ही सांगताल किंमत ही वस्तूची केली जाते, व्यक्तीची नाही. कदर पण नाही. वस्तू ही किंमत ही वस्तूची केली जाते, भावनांची नाही. आणि कदर ही माणसाची केली जाते, वस्तूची नाही. मग कदर कर ना बाबा, तू वस्तू आहेस ना. काय बोलायचं आता, काय बोलायला ठेवले बाकी? कसं होतं तर चला गाईच चला कुठे येणार आहे? म्हशी चहा वळायला. प्यायला नाही ना, चहा पिऊशी वाटतं एकदम कडक. म्हणलं ना, गाईच चला म्हशी वळायला. म्हशी वाळायला नाही, चहा प्यायचंय. ठीक आहे, चहा पिवायचा आहे, बनव पटकन. मी नाही बनवणार. मग इकडे ना जरा इकडे. नाही, मी तिकडे नाही येऊ शकत. याला म्हणतो पतीचं पावर. मी नाही गेलो, पण ती आली. अच्छा, हमको सिखा रिया है. इकडं काय करायचं आता? कळलं का? केलंय तर काय करायचं आता? पावर. चहा प्यायला घेऊन चल ना. तर गाई चला आता. कंटाळा आलाय. मी बनवतो ना, मी बनवतो. असं तुला ऐकायचं असेल तुझ्या मनातून. पार्टी बदल लिया साला. मला माहिती. ठीक आहे, चला अजून आहे अर्धा तास, नंतर 6 वाजता घेऊ आपण बनवायला. 7-8 वाजेपर्यंत बनवून जाईल, काय विषय नाही. 2 तास लागतात का चहा बनवायला? मी बनवणार आहे ना, प्रीमियम क्वालिटीचा असणार तुझा. तो कोणाला पिवशीच नाही वाटणार. काय टाकणार आहे? तो कोणाला पिवशीच नाही वाटणार, अशी क्वालिटी असेल. लोक त्याला अफोर्डच नाही करणार. ह्याच्यापेक्षा मी जाऊन स्वतः केलेलं परवडेल मला. चला प्लीज चावलं आता. काय मग, काय बाबूचा बर्थडे आहे उद्या, तर त्याला गिफ्ट घ्यायचंय. बाबू तू नाही रे, तू तर आहेस बाबू, पण आपला छोटा बाबू. चला बाय बाय. बाय बाय नाही, काय गिफ्ट घ्यायचं बाबूला? कशाला दरवेळेस गिफ्ट घ्यायचं म्हणलं? गेल्यावेळेस घेतलं, गेल्यावेळेस घेतलं. ह्यावेळेस जरा आपण गरीब माणूस झाला अजून.
म्हणलं असं काही नाही गाईज, हा खूप चावतो. हॅलो, तर त्यांनी मला 10 पोळ्याचे 200 रुपये सांगितले होते. प्रँक करते मावशीवरती. हॅलो, आवाज कट होतोय तुमचा. आवाज येतोय का तुम्हाला माझा? अहो, रत्नपारखी मॅडमनी मला 10 पोळ्याचे 200 रुपये सांगितले होते. 2000 रुपये. मग कधीपासून येता तुम्ही? उद्या येसाल का तुम्ही विजिट द्यायला? ठीक आहे, चालेल. या मग उद्या सकाळी 9 वाजता. जमेल ना तुम्हाला? ठीक आहे, चालेल. हा, त्यांनी खूप तुमचं खूप कौतुक केलं त्यांनी. म्यूट केलाय. तुमचं नाव काय? तुम्हाला किती पैसे पाहिजे? ते म्हणले तुम्ही आजारी असता म्हणून. तुम्ही आजारी असता. थांबा. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही सारख्या आजारी असता म्हणून, नाही का, तुमच्या हाताला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर किती तरुण आहे? किती तरुण तुम्ही नेमका असं विचार. तुम्हाला किती तरुण आहे तुम्ही? वय किती आहे तुमचं मावशी? हा, तरुण कसं काय म्हणा मग तरुण कसं काय म्हण ना. हॅलो, 53 वय आहे का तुमचं? मग तुम्ही तरुण इकडे हातीच जास्त बाई. मम्मीचा आवाज गेला. नाही. हॅलो, मावशी तुमचा आवाज येत नाही. घराच्या बाहेर येऊन बोलता का? हा, तर तुमचं वय 53 आहे, तर तुम्ही जवान कसे काय झाले? हॅलो, कधी येता तुम्ही विजिट द्यायला घरी मला भेटायला? अहो, तुम्ही भेटायला कधी येता? ठीक आहे, चालेल. 9 वाजता मग तुम्ही या. हा, तुमच्या 9 वाजता या सकाळी. नाश्ता वगैरे तुम्हाला करून ठेवते मी. चहा पोहे खासाल ना तुम्ही? नाही खाऊन जायचं. म्हण ना. अहो, पण ते मावशी एक सांगत होते की तुम्ही आजारी असता म्हणून. तर मला थोडा डाऊट वाटतोय की तुम्हाला होईल का नाही. हा, म्हणजे तुमचं वय आहे 53, पण तुम्ही जरा तरुण मला वाटतं आवाजावरला सुद्धा. हा, मग तुम्ही तरुणच असणार आहे. हे सांगून टाक बाबा. हॅलो, मी आलं का? तुमचं नाव काय आहे? सांगू का म्हणून? आणि आडनाव? अरे तुम्ही होय, मी आज कांबळे बोलते. अय्या, तुम्ही संगीता कांबळे बोलताय का? मजा आया. अहो, मी तुम्हाला ओळखते की सांगलं मग. व्लॉग मध्ये व्लॉग मध्ये बघितलं. तुमची लग्न लहान वयात झालेत का? हो का? अरे पण ती मालिका बोलायला शेती करायची.
ब्लॉग मी अलका कांबळे बोलते. मावशी म्हणते अहो तुला मर्यादेचा गोळा बसला. अहो मॅडम तुम्हाला कसा आवाज ओळखला नाही माझा? हॅलो मावशी पहिलं मी बोलत होते, तुम्ही माझा पण आवाज नाही ओळखला. पण ते जाऊन द्या. ऐका काय बोलते तर ऐक की. पण ऐका की मी तुम्हाला फोन केला आणि तुमच्याकडे माझा नंबर सेव्ह नव्हता. तुम्ही म्हणले हॅलो कोण बोलतय, मग तुम्ही माझा आवाज कसं काय नाही ओळखला? हा 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 बाय बाय. गाईज काल काय विषय आला, प्रँक तुम्ही बघितला असेल. तो अनप्लॅन्ड प्रँक होता, प्रँक वगैरे काही नव्हता. पायलने फोन केला होता आणि अचानक मामी मावशी म्हणली कोण बोलते. मग कोण बोलते म्हणल्यावर जी पायल चालू झाली आणि पायलला यांची चर्चा माहिती असते मावशींच्या, काय बोलतात काय नाही, कामाचं काय बोलतात काय नाही, त्यामुळे पायला सगळं माहित होतं. त्यामुळे घरांना अचानक तो लगेच कॅमेरा चालू केला. तुम्ही कॅमेऱ्याची क्वालिटी पण बघू शकता. मी माझ्या एल मधनं शूट केला आणि ते काय कामाबद्दल चालू होतं त्यांचं. तिथनं ते झालं. तिथनं मग 10 वाजता बसलो. 10 वाजता फोन आला, बाळ आलं. आम्ही जर तिकडून घरी आला मग आम्ही बाळाला भेटायला गेलो रात्री 10 वाजता. ते बाळ मस्त एकदम गोबी झाले. विषय असा झाला की ते आमच्या तोंडाकडे बघतच नाही आता. तो आम्हाला पूर्णपणे विसरला. आणि मग तिथनं घरी आलो आम्ही परत. झालं आता सीन तिथं सांगतो. घरी आलो, बसलो. पायल मोबाईल कुठे, मोबाईल तिकडे विसरला. गेलो मोबाईल घेऊन आलो मी तिथं मावशीकडनं. घरी आलो परत. घरी आल्यानंतर वरती आल्यानंतर काय सीन, मला आधी बरोबर मला खूप जोर झोप आली ती. आणि त्यात मी अनेकला शब्द दिला होता की बाबा मी पण तुझ्या संकट येतो. नाही कसं म्हणता येणार, मग मला नाही म्हणता येणार नव्हतं. मी म्हटलं मी असतो जागा, पण काल मला खूप झोप येत होती. आणि विषय असा झाला, तो विषय पायल सांगाल तुम्हाला. पायल इकडे 2 मिनिटं जरा. खूप मी मम्मीवर पण काल खूप चिडचिड केली. एक शब्द बोलला मी फाडफाड असे बोलत होतो ना, मला काही कळत नव्हतं. तर आता पुढं काय आलं, मी पहिला मावशीकडे जाऊन मोबाईल आणला. हा व्हिडिओ पाहिजे असेल हा, त्यासाठी फोन होते की व्हिडिओ एडिट करून पाहिजे. तर विषय असा की थांब जरा, हे फोन सारखं वाजणार. 1 मिनिट थांबा, सायलेंट करून दे. मग आम्ही तुम्ही व्लॉग बघ असाल तर तुम्ही बघता आम्ही शूट करतो इथं. इम्पॉर्टंट सांगतो त्यामुळे मी फोन उचलत नाहीये. तर सांगायचं एवढं की तुम्हाला सांगितलं मोबाईल मी मावशीकडे परत घेऊन आलो. तिथनं पुढं काय झालं तू सांग. आता वरती आलो आपण तर काय परत मोबाईल घेऊन मी आपण वरती आलो परत. हा मी मोबाईल मावशीकडे विसरले आणि मग मी म्हटलं प्रतीक मोबाईल मावशीकडेच विसरले. प्रतीकला जीव अंगात अवसरच नव्हतं जायला, कारण की वैतागला होता खूप. आणि काल आम्ही गेलो होतो चंचल साठी. चंचलला बाबूला गिफ्ट घ्यायचं होतं. मग आम्ही तिला कामामुळे वेळ नव्हता म्हणून आम्ही अख्खं बिबेवाडी धनकवडी अख्खं पालतं घातलं. बालाजीनगर मध्ये खूप फिरलो. त्याच्यानंतर मग घरी आलो आणि त्याच्यानंतर मी प्रतीकला म्हटलं प्रतीक मावशीकडे मोबाईल राहिला. मग प्रतीक चालत गेला मावशीकडे, मोबाईल घेऊन आला. आणि त्याच्यानंतर आम्ही खाली बसलो, खालच्या रूम मध्ये बसलो. थंबनेल वगैरे गाडीची चावी माझी ऐका गाडीची चावी माझी होती. गाडीची चावी ह्याच्या खिशात होती. आणि त्याच्यानंतर मी वगैरे भरली, मस्त थंड पाणी भरलं, वरती आलो. आणि त्याच्यानंतर काय केलं लक्षातच आहे ना, गाडीची चावी हा घराचं कुलूप खोलत होता. चावी मी खोलतोय म्हणजे चावीच्या गाडीच्या चावीला ह्या घराची आणि मागच्या घराची चावी आहे. आणि ती चावी आहे घराच्या साईज एवढीच. मी खोलत नाही माझ्या लक्षात नाही. मी सगळं बघतोय खालीच खोलतोय, लक्षात नाही. खाली बघतोय चावी कुठे विषय. हा तो विषय कळा का तुम्हाला? कशी पाय म्हणली चावी माझ्याकडे नाही, खाली पण नाही. परत म्हणली जर्किंग मध्ये राहिली, जर्किंग मावशीकडे विसरलं. परत ती चावी गेल्या रात्री इकडून आणि गेला 11 वाजता गेला असेल. जाताना मला काय बोलला माहिती का? हा तोच मेन विषय सांगायचा आहे. गेलो निघालो होतो, माझी खूप चिडचिड झाली. म्हणजे डोकं तूच सांग, माझं खूप डोकं सटकलं होतं तुम्हाला सांगतो मी. आणि मी खूप रागत होतो. मला अक्षरशः मेंदू माझा झोपला होता. मी काय बोलतो मलाच कळत नव्हतं. तर मी काय बोललो पाहिलं तुम्ही ऐका. मी कशाला चालवतो, आमच्या घराच्या कुलपाला चावी नव्हती, ती चावी मावशीकडे आणायला गेलो होतो. तर मी तिला पाहायला जातात काय बोललो, मला म्हणला मी आलो चावी घेऊन, तोपर्यंत तू घराचं कुलूप उघड आणि मस्त हातरून वगैरे टाक
मी आलोच म्हणला आणि खिडकी वगैरे पुढे ठेव म्हणला, गरम गरम हवा जरा बाहेर जाऊन दे. मी म्हणलं अरे तू नक्की चावी आणायलाच चाललाय ना. ही वरती हसती एकटी स्पेसफुल झाला. मेन मुवमेंटला स्पेसफुल झाला. तुम्हाला कळलं असेल चावी, माझं डोकं एवढं बंद झालं ना की मी गाडी चावीने कुलूप खुलं होतो, त्यात मी कुलूप लावलेलं आहे आमचं. मी कुलपाची चावी आणायला बाहेर चाललोय आणि पायल असं म्हणतोय, पायल तेवढं दार खोल, हातरून टाक, खिडकी वेडक्या सगळ्या खोल म्हणजे आणि फॅन जोरात लाव, मी सगळ्या हवा बाहेर जाईल. ह्याच ती वरती. अरे आम्ही घराला कुलूपी म्हणून बाहेर थांबलोय आणि म्हणतोय कुलूप आणि मी चावी आणायला चाललोय. आणि मला इतकं हसायला होतं पण मी हसणं कंट्रोल करत होते कारण हा मी चालता हा मला डोकं फिरत होतं. मी चालता वर बघतोय ही हसा लागली, म्हणजे दार कसं खोल. मला असलं हसायला आलं मला. मी काय बोललो म्हणलं असलं फालतो पण असं सीन झाला. काय नाही, दमला होता भरपूर. सकाळी लवकर उठला ना त्याच्यामुळे कसं दिवसभर पण झोप नाही झाली आणि मग दिवसभर ब्लॉगिंग एडिटिंग करायला डोकं माझ्या जागेवर होतं. त्यामुळे असा सीन झाला. तुम्ही आम्ही काय रेकॉर्ड नाही करतो, मला एक सांगतो किस्सा म्हणून सांगितलं मला. आणि त्यानंतर मग आम्ही परत आलो तिथून घरी, थोडं बसलो चेंज केलं, 11:30 वाजता परत गेलो. कारण आज 25 तारीख आहे, दुसऱ्या दिवशी शूट करतो म्हणजे आज हर्षूचा बर्थडे. तुम्हाला नेक्स्ट व्लॉग हर्षूचा बघायला भेटेल. आणि आजच अनिकेतची बायको नमिषाचा पण बर्थडे, तिचं सेलिब्रेट करायला, ते सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही तळजाईवर गेलो होतो. तिच्या माहेरी गेलो होतो रात्री आणि तिथून आम्ही रात्री यायला वाजले 2:30 2 तर तिकडेच होते तिथे आम्ही 2 वाजेपर्यंत. तर त्यामुळे असा विषय झाला. व्लॉग आम्हाला पुढचं कंटिन्यू करायला भेटलं नाही. आणि प्रँक बद्दल तुम्ही मला असाल तर ते आम्ही एक तुम्हाला प्रँक बघायला आवडतं म्हणून एक अनप्लॅन प्रँक होता. असं प्लॅनिंग करून होता की प्रँक करायचंच आहे, ते ठरलं झालं. ते उगाच मावशी मला कारण दिलं मावशीने. मावशी म्हणली हॅलो कोण बोलते. मावशीला लगेच चष्मा नव्हता लावला ना, मावशीला लगेच कळत नाही की कोणाचा फोन आलाय कोणाचा नाही. नंबर सेव्ह होता पाहिजे होता, नंबर सेव्ह होता पण चष्मा नव्हता घातला मावशीने, एवढं बारीक दिसलंच नाही. काल अक्षराचा बर्थडे होता त्यामुळे तिकडे बिर्याणी करत होती. असे विषय. तर व्लॉग कसं वाटलं लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा. आणि लवकरच एक चांगला व्हिडिओ घेऊन येऊ आपण, रियालिटी चेक असा काहीतरी व्हिडिओ घेऊन येऊ. बाय बाय.